प्रकरणाचे पडसाद आज राजगुरुनगर शहरात पडतात। राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर पुणे नाशिक महामार्ग आंदोलकांनी रोखलेला आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत आंदोलक आक्रमक झाले। महिलांसह कार्यकर्ते देखील महामार्गावर आंदोलनासाठी बसले असल्याचं बघायला मिळालं। आमच्या समाजातील दोन चिमुकलीवर अत्याचार झालेला आहे। आता पोलिसांच्याकडनं आम्हाला कळलं आलेलं आहे, आतापर्यंत आम्हाला आणि एवढी निंदनीय। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास घाडगे यांच्याकडून। रोहिदास, आपण बघतोय या दोन्ही मुलींचा अक्षरशः ड्रम मध्ये मृतदेह तोही छिन्न विछिन्न अवस्थेत आढळलेला होता आणि आता हे आंदोलन होतंय। सविस्तर माहिती या संपूर्ण प्रकरणासंदर्भात। काल राजगुरुनगर या ठिकाणी दोन सख्या बहिणींवरती अत्याचार करून आरोपींनी त्या मुलींचा निर्घृणपणे खून केला। याचे पडसाद राजगुरुनगर शहरात पडले। राज्यातल्या विविध संघटना येऊन या नातेवाईकांनी राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केलं। रात्री 9 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहिलं। अखेर प्रशासन आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले, आंदोलन मागे घेतलं। मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा नातेवाईक असतील, राज्यातल्या विविध संघटना असतील यांनी राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन सुरू केलं। या आंदोलनामध्ये आरोपीला फाशी द्या, घटनेचा निषेध अशा वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या। मुख्यमंत्र्यांनी या पीडित कुटुंबाची दखल घ्यावी अशी मागणी केली। मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने आता थेट हे आंदोलक जे आहेत ते पुणे नाशिक महामार्गावरती बसलेत। महामार्ग दोन्ही बाजूने या ठिकाणी आंदोलकांनी रोखलेला आहे। यामध्ये महिलांचं, लहान मुलं, निश्चितच रोहिदास, खरं तर या दोन्ही चिमुकल्यांना अगदीच या दोन्ही चिमुकल्यांना खरं तर कधी न्याय मिळतो हे बघणं आता महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी रोहिदास।